दावडे बापू पित्राचं आमंत्रण कुणाकुणाला दिलं? आठ ते 10 लोकांना आपल्याला जीव घालायचं होतं. अच्छा. हां, पण मग मी आता त्यांना कॉल केली. हां. कॉल केले तर ते काय म्हणे, नाही भाऊ आम्हाला इकडं आमंत्रण आहे, तिकडे जायचं आहे. हम्म. तर मग माझ्या डोक्यात एक प्लॅनिंग आला. हां. मी आपलं दुकानदार साहेबालाच म्हणलं. अच्छा, हे भेटले का नंतर तुम्हाला? मग अरे वा. आणि ते अन्न पडत असतं तसंच हां. म्हणलं मग आता यांना नेऊ जेवायला. हां. मग यांना गेलो, हां. मग त्यांच्या वाटेच घेतले यांना ठेवून. म्हणजे 5 माणसं 7-8 लोक सांगितले ना तुम्ही, फक्त यांनाच घेऊन गेले? एकट्यालाच घेऊन गेलो मग मी. मग बाकी कोणालाच नाही कसं नेलं. केलं मग? बाकीचं आटपलं का काय? नाही, जेवण केलं मी व्यवस्थित. हम्म. आणि जेवायला किती वाजता बोललो त्याने मला? 1 वाजता. हां. 1 वाजता गेलो त्याने मी फोन केला होता असं पण कोणी आलं नाही म्हणे. हम्म. मग त्यानं ते चपातीची दोडी माझ्या समोर ठेवून दिली. अच्छा. 7-8 चपात्या होत्या त्याच्यामध्ये. हम्म. आणि ते बेसन उडी होती. हम्म. बेसन उडी पित्रातली मानली आवडते. ते मी आग्रानं तिथं हम्म. जेवायला जात असतो. बेसन उडी जर असली अच्छा. खूप आवडते. मग ती बेसन उडी हम्म. आणि त्या 8 चपात्या होत्या, त्यातल्या 7 चपात्या खाल्ल्या मी. बरं. 1 चपाती राहिली त्याच्यामध्ये. पण मी ती 1 चपाती कशामुळे राहिली हम्म. की मी अर्ध पातीला खीर पिली, अच्छा. म्हणजे 1 चपाती राहून गेली माझी त्याच्यामध्ये. मग संध्याकाळचं काय आता? संध्याकाळी आता परत जायचं त्यांना जर म्हणलं समजा या जेवायला परत जर रात्री येणार होते त्यांच्याकडे लोक 4 वाजता जेवण केलं ना तुम्ही? 4 वाजता केलं त्याच्याकडे रात्री जे लोक येणार होते जेवायला हां. ते जर नाही आले तर मग ते मला परत बोलवणार जेवायला. म्हणजे उरलेला मला हाणणार तुम्ही? ठीक.